नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे रस शेवया। तर हा पारंपरिक कोकणातील पदार्थ आहे, तर तो कसा बनवायचा तो बघूया। यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ओलं खोबरं, गूळ, मीठ, हळद, जिरे। आता एका भांड्यामध्ये हा 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि गूळ विरघळत प्रथम ठेवायचा, कारण गूळ विरघळायला जरा वेळ लागतो, त्यामुळे बाकीची रेसिपी होईपर्यंत गूळ विरघळतो। आता परातीत 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। एका साईडला पाणी तापवत ठेवलेलं होतं। ही वाटी आहे की या वाटीने मी 2 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। त्यात पाव चमचा मीठ घातलेले आहे आणि एका साईडला पाणी उकळवत ठेवलेलं आहे। गरम पाणी याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आणि चमच्याच्या सहाय्याने ते पीठ आपण हलवत राहायचं, नाहीतर हाताला चटका बसेल। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत राहायचं आहे ते पीठ आणि पाणी। हा कोकणात सगळीकडे अगदी आवडीने केला जाणारा आणि खाल्ला जाणारा सर्वात जास्त पदार्थ आहे। तर आज आपण हा सोप्या पद्धतीने कसा करता येईल तो बघत आहोत। आता आपण हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे। थोडंसं थंड पाण्याचा हात लावायचा आणि ते आपण मळून घ्यायचंय पीठ हे सगळं। हाताला जरा चटके बसतात, त्यामुळे जरासा हात आपण त्यावेळी थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि पीठ मळून घ्यायचं आहे। हे याला शिरवाळे असं म्हणतात, रस शेवयाही असंही म्हणतात। या शेवया करण्याची पारंपरिक पद्धत ही वेगळी आहे, पण ती सोप्या पद्धतीनेही करता येतात। ती कशी ते आपण आज बघतो आहोत। आता ह्याला अर्धा चमचा तूप घ्यायचे आणि पुन्हा जरासं पीठ मळून घ्यायचं आहे। जी पारंपरिक पद्धत आहे तीही आपण कधीतरी पुन्हा करूया। आणि अशा तऱ्हेने पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। आता याचे गोळे करून घ्यायचे आहेत। आता चकलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचंय। भांड्याला आतून तेल लावायचं आहे। ते पुन्हा जोडून घ्यायचं आहे साचा। आता त्यामध्ये मगाशी जे पिठाचे गोळे केले होते ते घालायचे।
आणि आता आपण शेवया हे करूया. अगदी एकमेकांवरती 1-2 वेळा आपण ते फेरे हे करायचे. खूप जाड केलं तर ते काही वेळेला कच्चंही राहतं. आणि एका साईडला आपण पाणी तापत ठेवायचं, म्हणजे आपल्याला ह्या शेवया एक करून झाल्या की आपल्याला पुन्हा ह्या वाफेवर शिजवायच्या आहेत. असंच आपण सगळं जे बाकीचंही पीठ होतं त्याचे सगळ्या ह्याच्या शेवया करून घ्यायच्या आहेत. आता या सगळ्या शेवया आपल्या करून झालेल्या आहेत. त्या मी इथे एकदम करून घेतलेल्या आहेत. आता ते थोड्या थोड्या करून उकडवून घेणार आहे. तर ही चाळणी आहे, या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते चिकटणार नाहीत. ज्यावेळी शिजवतो आपण त्यावेळी ते चिकटून खाली राहणार नाहीत. अलगद हाताने या शेवया चाळणीत ठेवायच्या आहेत. पाणी उकळलेलं आहे भांड्यामध्ये. आता ह्या आपण एक 7 ते 10 मिनिटं झाकण ठेवून ह्याला शिजवून घ्यायचं आहे. 7 मिनिटांनी झाकण उघडून बघायचं शिजले आहेत का, नाहीतर आणि 1-2 मिनिट त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे, तो खोवून घेतलेला आहे. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घ्यायचं, त्यात थोडंसं पाणी घालायचं आधी. पाव चमचा जिरे घालायचे. हळद तुम्हाला हवी असली तर घालू शकता, नाही घातली तरी चालतं. आता हे एकदा फिरवून घेतलेलं आहे. आता ह्याचा सगळा रस काढून घ्यायचा आहे आणि गाळण्याच्या सहाय्याने ते गाळून घ्यायचं आहे. आता हे जे खोबरं राहतं गाळणीमध्ये वरती, ते पुन्हा आपण लावून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. असं आपण 3 ते 4 वेळाला करायचं आहे आणि अशा तऱ्हेने ते नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. आता हे मी लास्टच्या वेळेला त्यात पुन्हा खोबरं घालून
पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेत आहे. आणि अशा प्रकारे 4 वेळा मी ते नारळ सगळं फिरवून घेतलेलं आहे आणि हे नारळाचं रस तयार झालेला आहे. आता हे गुळाचं पाणी आहे, गुळ त्यात विरघळलेला आहे, ते पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते पाणी कमी जास्त करू शकता. तुम्हाला गोड कितपत हवं त्यानुसार. पाव चमचा ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. आणि अशा तऱ्हेने आपल्या रस शेवया तयार झालेल्या आहेत. कोकणातील एक पारंपरिक पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते आज आपण बघितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. तर या रस शेवया खायच्या कशा असतात तर ते एका बाउलमध्ये घ्यायच्या किंवा डिशमध्ये खोलगट घ्यायच्या, त्यामध्ये ते शेवया ठेवायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला रस घालायचा आहे. आणि 5 मिनिट त्याच्यात भिजू द्यायचे चांगले, त्याची टेस्ट आणि छान लागते. तर अशा तऱ्हेने हा रस शेवया तयार झालेला आहे.